त्यांच्या विरोधामध्ये संघ झुंजताना पाहायला मिळेल, तो म्हणजे सायली 11. साक्षी आणि सायली या दोन संघांमधली ही लढत मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग नुकताच आमच्यासोबत जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो की पहिल्या फेरीमध्ये दोनचे विजयी संघ झाले. अगदीच मॅच नंबर 2 आणि या मॅच नंबर 5 या मॅचेसमध्ये जे संघ विजयी झाले ते दोन संघ मात्र इथं एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. ही लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खूप रंगतदार होताना पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेला रंगतदार करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला दीपेश आणि दुसऱ्या बाजूला विशाल. विशाल खिजामा आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपेश पहिला चेंडू फेस करत असताना या चेंडूवर निर्धाव चेंडू डॉट बॉलला सुरुवात झाली. चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज रोशन याची. या फळीला अगदीच ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळला. बोर्ड ऑफ मध्ये चेंडूला फील्ड होतो तोपर्यंत एक चांगली रनिंग विटून विकेट चांगली स्प्लिट लावत पहिली धाव कंप्लीट केला. पहिल्या धावेनं अगदीच या सामन्याचा श्री गणेश झाला. चेंडू क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर एक धाव आणि 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आता मात्र दीपेश शेगुरकर ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर विशाल ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. तर यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? अगदी खराब कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या क्षेत्ररक्षकाचा हा झेल होता तो क्षेत्ररक्षक त्या झेलपर्यंत पोहोचला होता, मात्र अगदीच तटीय सक्रीमधून आलेल्या क्षेत्ररक्षकानं कॉर्डिनेशन तेवढं चांगलं नव्हतं. झेल इथं सुटला जातो आणि जीवनदान मिळत असताना व्हेरी फास्ट बॉलवर दीपेश शेगुलकरला इन ऍक्शन मध्ये जाऊया. यावेळेला चेंडूला कट केला गेला. चेंडू अगदीच सुपर कव्हर मधून फुल करून फेकी केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा फुल कव्हर लिडर्स आमच्या स्कोररला या ठिकाणी संधी दिली जाते. या दुहेरीने धावफलक अगदीच 5 या धावसंख्येवर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. अजूनही चौकार किंवा षटकार गोलंदाजाला हाणू दिलेला नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोशनीच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. दरम्यान पुन्हा एकदा रोशन सज्ज. यावेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज चेंडू अगदी फायलक रिझन मध्ये ट्रॅव्हल करत असताना चेंडूला फील्ड केले जाते तोपर्यंत आणखी एक धाव घेण्याची संधी. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे जात असताना अगदीच कॅप्टन सुद्धा थोडेसे खुश असतील गोलंदाजावर ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी हाताळला. मोठे फटके खेळण्याची संधी मुलं मात्र मैदानाच्या आतमध्ये दिली जात नाही. 6 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब लाईव्हवर युट्यूब वाहिनीवर लाईव्ह टेलिकास्ट केली जात असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला कव्हरिंग अगदीच 6 स्पोर्ट्सच्या माध्यमातून यावेळेला चांगला फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. अगदीच सीमारेषे पार पोचला. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. मंगळातली ताकद मात्र फलंदाजांना दाखवला. फक्त फ्लिकचा उपयोग करत अगदीच चेंडूला दिशा देण्याचं काम आणि योग्य टायमिंग साथ कशा पद्धतीने खेळलं जावं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखवत असताना पाहायला मिळतो. विशालच्या बॅटमधून येणारा हा षटक अगदीच 5 चेंडूमध्ये खूप चांगलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवर थोडासा अगदीच रोशन ह्याच्यावर हल्ला चढवला गेला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आला. त्यावर या षटकारासहित पहिल्या षटकार धावा पोहोचल्या 12. 1, 2, 12 1-2 12 धावा धावफलकावर. पहिलं षटक मात्र संपला. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला दीपेश, दुसऱ्या बाजूला विशाल आणि गोलंदाजी मार्कवर तेजस पोकळे.
षटकांचे आपण सामने पाहतोय. यानंतरच्या टॉससाठी तयार राहायचं. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. या वेळेला अगदीच षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि नो चेंडू. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कुठलाही वाद करायचा नाही. या अंपायर्स कॉल इज लास्ट कॉल याची आपण नोंद घ्यायची. चला नोंद असेल याची नोंद घ्या. चला एकच धाव असेल. चला मिस्टेक होऊ शकते. अगदीच पंच देखील एक माणूस आणि बघा अगदीच योग्य वेळेवर आपली चूक मान्य करणं आणि त्यावर योग्य तो डिसिजन देणं. पंचांकडे वेळ फार कमी असतो आणि या पंचांची तारीफ प्रत्येक वेळेला आम्ही समालोचनाच्या माध्यमातून करत असतो. त्याचं एकमात्र कारण आहे की या दगदगत्या उन्हामध्ये अगदीच 8 षटकं मैदानामध्ये उभे राहून आणि पंचांचं काम पाहणं, ॲक्युरेट डिसिजन प्रत्येक वेळेला देणं, प्रत्येक वेळेला अगदीच क्षणार्धामध्ये एखादं डिसिजन देणं हे खरी गोष्ट नाही आहे आणि पंच ते काम चोखपणे बजावत असतात. चला कमिटी आपण आयुष्यात कित्येक खेळाचे क्षण येतील आणि जातील, पण आयुष्यात एका खेळाची आठवण आयुष्यभर राहील. तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि इतका प्रेम या क्रिकेटनं आज दिला. अगदीच आपण पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दीपेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन स्ट्राईक विशाल गिझम ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतो. तर गोलंदाजी मार्कवर तेजस पोकळे. यावेळेला चेंडूला अगदी हलक्या हाताने टॅप केला. पुन्हा एकदा एकेरीता होताना पाहायला मिळतो. फटका हलक्या हाताने खेळून फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नक्कीच विशाल गिझमच्या माध्यमातून खेळला गेला. तर आता मात्र ऑन स्ट्राईकवर दीपेश सेगुलकर. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटची रणधुमाळी आज या मैदानावर रंगताना पाहायला मिळतं. अगदीच धवलवल्ली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये अगदीच दुसऱ्या पर्वामध्ये 2 दिवसामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. या वेळेला चेंडूला अगदीच लेगस्पिन पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू इंटू द एअर होता. मास लँडमध्ये तो चेंडू लँड झाला. अगदीच डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि याच दरम्यान 2 धावा पळून काढल्या जात आहेत. या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 धावा. 16 run on the board without any loss. Team साक्षी 11. या वेळेला खराब चेंडू, स्वर चेंडू, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव देणारा हा चेंडू आपला पाहायला मिळतो. गोलंदाजाला ही मेहनत पुन्हा करावी लागणार आहे कारण त्यांनी लाईन खराब हाताळली आणि या वाईटच्या माध्यमातून अतिरिक्त 1 धाव येते. अतिरिक्त एका धावेने धावसंख्या 17चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागलं
आणि या 17वर 17 कोणासाठी होईल का? पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाते आणि मात्र नक्कीच 2 पंचांमध्ये चर्चा होईल, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, डिसिजन पेंडिंग. आणि या वेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. आणि मी म्हटलं होतं की 17चा खतरा, आणि तो खतरा मात्र इथे आला. बॅटर दीपेश सेगुलकर या वेळेला कॉटबॉलच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतो. बॅक टू द डगआउट येताना पाहायला मिळेल. बॅटची एज लागली आणि विकेट किपरनं तो झेल अगदी योग्य रीतीने कंप्लीट केला. पंचांनी देखील ते अगदी योग्य रीतीने हरला. आणि हेच पंच खूप सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये करतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पोकळे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पोकळे. 2 विशाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला विशाल घिजम आणि दुसऱ्या बाजूला विशाल पोकळे. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठा एज लागत असताना पाहायला मिळाला. चेंडू अगदीच फ्लाइंग स्लीप मध्ये थोडा रिझन मध्ये ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळाला आणि तिथून मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळाली. हे षटक जर पाहिलं तेजस पोकळेचं आतापर्यंत खूप सुंदर राहिलं. अगदीच आतापर्यंत जर पाहिलं तर 2 दुहेरी, 2 सिंगल आणि 1 एक्स्ट्राच्या रूपाने आतापर्यंत धावा आल्यात. या वेळेला जास्तीचा बाहेर जाणारा हा चेंडू पंच पुन्हा आमच्याकडे वळण्याची तसदी घेत आहेत. स्वर चेंडू होतो, वाईट चेंडू होतो आणि एक अतिरिक्त धावेतून खर्च केली जाते. आणि पंचांचा इशारा येत असताना दुसरं षटक या ठिकाणी समाप्त केलं जातं. हे षटक खूप चांगलं राहिलं तेजसचं. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक खूप सुंदर राहिलं. 9 धावांचं षटक राहिलं आणि त्या षटकामध्ये जर पहिला 1 विकेट देखील तेजस पोकळेच्या नावावर राहिला. तेजस पोकळे आतापर्यंत अगदीच दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. षटक क्रमांक 3 मैदानाच्या हाताळण्यासाठी बॉलर नेम प्लीज. स्वर चेंडू, वाईट चेंडू येताना पाहायला मिळतो. गोलंदाज नितिकेश दळवी गोलंदाजी मार्फत येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू त्याने स्वर हाताळला, अतिरिक्त धाव त्याने खर्च केली. मात्र तदनंतर प्रथम डिलिव्हरी, संभारण डिलिव्हरी पंचांकडे दाद इथं मागितली जाते. मात्र पंचांनी एकदा दाद फेटाळली. निर्धाव चेंडू होतो. चेंडू अगदीच प्रथम डिलिव्हरी पाहायला मिळाला. बॅटर थोडेसे आपल्या क्रीज मध्ये त्या ठिकाणी चटपटताना पाहायला मिळाला. धर्मापूरचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो. या वेळेला पुन्हा एकदा खराब लाईन थोडासा बाहेर हा चेंडू हाताळला. कदाचित अगदीच लाईनवर गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न आहे, पण त्यामध्ये काही थोडासा अजून जास्त बाहेर तो चेंडू निघून जातो. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अगदीच पंचांनी घोषित केला की वाईट चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव इथून काउंट करण्यास भाग पाडला जातं. या वेळेला अगदीच रडार मध्ये आला चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार इथं घेतला जातो. 6 धावांची मोहर त्या चेंडूवर उमटवली जाते. या 6 निशी धावा फ्लाय होताना पाहायला मिळतील, पळताना पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील तब्बल 29 धावा.
या षटकामध्ये जर पाहिलं तर अजूनपर्यंत चौकार आलेला नाही आहे. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार मात्र आले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आणि नितिकेशच्या या दुसऱ्या चेंडूवर एक षटकार त्यांना पाहायला मिळाला. नितिकेशने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 मध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. यावेळेला अगदी चेंडूला पाहिलं आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळला. अगदीच कव्हर म्हणून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत एकेरी धाव. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं. षटकारानंतर एक सिंगल रन इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटर विशाल पोकळीच्या माध्यमातून. विशाल पोकळी यावेळी नॉन स्ट्राईक एंडला स्टे करेल. तर स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विशाल गिजम आणि विशाल पोकळी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा झुंज देत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना नितिकेश दलवीने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 मध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात. एक षटकार आल्यानंतर त्याचा मागच्या चेंडूवर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळेला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि आता चेंडूला अगदीच सीमारेषा दाखवण्याचं काम केलं. हवाई सफर मैदानाच्या आतमध्ये घडवलं. फ्री तिकीट इथं चेंडूला मिळवून दिलं आणि 6 धावांसाठी इथं हे तिकीट कापलं गेलं. 6 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 36 धावा. 1-36 ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतं. साक्षी 11 या संघाची. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाही. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. या दोघांनी धावफलक पुढे जाईल. दरम्यान पुन्हा एकदा नितिकेश पंचांच्या उजव्या बाजूने आवडला आणि पुन्हा एकदा या बॉलर लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता आणि त्यांना लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सफर घडवली जाते. आणखी एक षटकार इथं लिहिला जातो आणि अद्दा मैदानाच्या आतमध्ये लिहिण्याचं काम फलंदाज तर विशाल गिजमच्या बॅटमधून निघणारा आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 इथं फिनिश होतं आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण जर का धावफलक पाहिला तर धावफलकावर धावा आहेत 44. या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुटण्याचं काम केलं. नितिकेश दळवीचं हे षटक खूपच महाग ठरलं. पहिलं षटक 12 धावांचं, दुसरं षटक 9 धावांचं आणि तिसरं षटक ठरलं तब्बल 23 धावांचं. अगदीच 44 धावफलकावर जरी 2-4चे आकडे असले ना तरी या मॅच मध्ये अजूनही चौकार आलेला नाहीये. या मॅच मध्ये षटकार आपण नक्कीच पाहिले पण चौकारांचा अभाव मात्र अजूनही आहे. पण फलंदाजी करणारा संघ खुश असेल ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये 23 धावा आल्या. चला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एक प्रयत्न आमच्याकडे पोचवायचा. गोलंदाज प्रसाद धावांचा प्रसाद वाटेल की काय हा प्रश्न. अगदीच प्रसाद गोलंदाजी मार्कवर. चला चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही संघांचे प्रतिनिधी मंचावर नाही आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे आपले प्रयत्न आमच्या मुख्य व्यासपीठावर पोहोचवा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेला अगदीच पायामध्ये फुटला हा चेंडू होता. लेसाच्या दिशेने खेळला. अगदीच डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुहेरी धावांची मुभा आहे आणि या दुहेरीनं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 46 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 34 लागूवरचं हे षटक भैरवीचं हे षटक मानलं जातं. ज्या षटकामध्ये अगदीच प्रहार चढवले जातात, मोठे हल्ले केले जातात ते हे षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजाला खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागते. वाईट चेंडू वाईट +1 अगदीच 22च्या रूपाने धाव आली. वाईट +1. दरम्यान पुन्हा एकदा आपण इन ऍक्शन मध्ये जाऊया. मागचा चेंडू स्वर आला त्यावर
एक अतिरिक्त धाव पळून काढली गेली आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं अगदीच विशाल पोकलेनं या वेळेला. आणि विशाल गिजमने यावेळेला स्ट्राईक घेण्याचं काम केलं आणि तो मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या चेंडूवर स्ट्राईक करण्याचं देखील काम करणार आहे. त्याच प्रयत्नामध्ये तो पाहायला मिळेल आणि त्याच कारणाने त्यानं स्ट्राईक घेतली. अगदीच इथून मात्र गोलंदाजासमोर मोठं चॅलेंज आहे की फलंदाजाला थांबवणं आणि मोठा धावा करू न देणं. धावफलकाकडे जर लक्ष दिलं तर 48 धावा धावफलकावर लागल्यात. या दिवसामध्ये या वेळेला क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं होतं अगदी योग्य जागेवर कॅप्टन फुल जमा केला होता, मात्र क्षेत्ररक्षक झेल टिपत नाहीये आणि इथून विशाल गिजमला अगदीच संधी मिळत्या. हा सोडलेला झेल येणाऱ्या काळामध्ये खूप अगदीच त्रास देणारा ठरू शकतो टीम सायली 11 साठी. इथे जर पहिला 711 सांघिक अर्धशतक स्कोरबोर्डवर लागत असताना तब्बल 50 धावा धावफलकावर. आणि या वेळेला अगदीच जर पहिला तर चेंडू ट्रॅव्हल होतो आणि षटकार होतो. क्षेत्ररक्षकाने दिलेली जखम आणि त्या जखमेवर अगदीच मीठ चोळण्याचं काम फलंदाज विशाल गिजमने केलं. मागच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला, जीवनदान मिळाला आणि त्याचा फायदा उचलत या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. या षटकारासहित धावसंख्या त्याने पोहोचवले तब्बल 56 धावांवर. अब तक 56 स्कोरबोर्डवर लागत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 ऍक्शन मध्ये या षटकात जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ झाला. राईट टाइमवरती विकेटने गोलंदाजी केली जाते. लेगसाईडच्या दिशेनं कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका अगदीच विकेट किपर पर्यंत थ्रो जाईल. लांबवरच्या एंडवर हा थ्रो केला गेला आणि विशाल गिजम या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न होता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला वेगळा त्यामध्ये होतो. अपयशी ठरला. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जातो आणि तिचा टेनिस क्रिकेट मधली एक वर्षभराची गावातील सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची वाट पाहत असतात. तिचं धवलवल्ली प्रीमियर लीग 2024. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पोकले जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र जी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, प्रसाद वर्सेस प्रसाद अशी लढाई आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. गोलंदाजी मार्कवर प्रसाद आहे, त्याच्या विरुद्धामध्ये बॅटर प्रसाद पोकले आपल्याला पाहायला मिळतो. अजून हे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मागच्या चेंडूवर रनआउटची विकेट येताना पाहायला मिळाला. तिथून मोमेंटम आपल्याकडे करण्याचा प्रयत्न सायली 11 नक्कीच करणार आहे. या वेळेला चांगला चेंडू थोडासा खाली राहणारा चेंडू स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नामध्ये नक्कीच स्वतःचा जीव घेण्याचं काम बॅटरने केलं. तिचा प्रसाद पोकळे मैदानाच्या आतमध्ये गेला. रनआउटच्या रूपाने आपली स्ट्राईक रोटेट करून मात्र तो बाहेर आला. आणि विशाल गिजमचा जर का विचार केला तब्बल 4 षटकारांच्या सहाय्याने त्याने 31 धावा धावफलकावर लावण्याचं काम केलं. आमच्या स्कोरला थोडीशी मेहनत करतात त्यांना भाग पडला तोच. आणि आता मात्र नॉस्ट्राईकला जर का पाहिलं तर विशाल पोकळे आणि नॉस्ट्राईकला म्हणताना नवीन बॅटर पाहायला मिळतो. या फळीला स्वर चेंडू पंच दोन्ही दिशा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक वाईट बॉल येतो. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या एका वाईटने धावसंख्या 58. 5008चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागला. आणि या वेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न अगदीच या चेंडूला खोदून काढला. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला चांगला रीड करतो आणि अगदीच इथं षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये चला पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 3 धावा पडून काढला गेला. ओके
3 धावा पूर्ण केल्या आणि या 3 धावांशी पहिली इनिंग समाप्त केली जाते. या 3 धावांना धावफलक जाऊन पोहोचले 61 धावा. आणि अगदीच दुपारच्या सत्रामध्ये जिथं थोड्याशा कमी धावा होताना पाहायला मिळत होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्या 60च्या पार पोहोचल्या. 61 धावा धावफलकावर लागत घेत 62 धावांचं आव्हान आहे आणि या 62 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सैले 11चा संघ उतरेल. आणि या मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळेल मात्र आपण पाहूया. यानंतर होणारा सामना नाखवा 11 मारवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11. मागच्या मॅच नंबर 3चा विजेता संघ आणि मॅच नंबर 6चा विजेता संघ. कॅप्टन आपण टॉससाठी या. नाखवा 11 मारवेली आणि या स्टार 11 दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉससाठी यायचं. चला नाखवा 11 मारवेली संघ कॅप्टन आणि या टीम स्टार 11 संघ कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. नाखवा संघ कॅप्टन आणि या स्टार 11 संघ कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं. चला दोन्ही कॅप्टनना आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्टार 11 आणि या नाखवा 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनने लगेच टॉस बॉक्स गाठायचं. Star 11 with the toss elected to field first. दरम्यान पुन्हा एकदा चालू असल्या सामन्याकडे येऊया. याच इनिंग ब्रेकमध्ये नाखवा 11 मारवली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 यांच्या दरम्यान टॉस झाला. टॉस ज्या संघाची बाजू घेतली तो संघ आहे स्टार 11 आणि स्टार 11च्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं फिल्डिंग करायचा. अगदीच तत्पूर्वी आपण चालू असलेल्या सामन्याकडे जाऊया. तो सामना आपल्याला पाहायला मिळतो सैली 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साक्षी 11. साक्षी 11 प्रथमदा फलंदाजी करत असताना तब्बल 61 धावा धावफलकावर लावण्याचं काम केलं. स्कोरबोर्डवर 61 धावा लावल्या गेल्या. 62 धावांचं आव्हान आहे. चला फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12th मॅन आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा 12th मॅन. पहिली इनिंग संपली तरी आपण आमच्या व्यासपीठावर आणले नाही आहेत. आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करतो याची आपण दक्षता घ्या आणि दोन्ही संघाच्या 12th मॅनने लगेच इथे पोहोचायचं. ऑन स्ट्राईक जर पाहिलं तर तेजस पोकळे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अगदीच फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावफलीला काय गेला. सीमापंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 52 चेंडू सीमारेषेला क्लिअर केला. क्षेत्ररक्षकाने केलेल्या जजमेंट कुठेतरी चुकला आणि या चेंडूवर जिथं विकेट यायला हवी होती तिथे चौकार आला. चार धावांविषयी 62 धावांचा पाठलाग करण्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर अगदीच तेजस पोकळेच्या बॅटमधून चौकार आला. नॉनस्ट्राईक बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. रोशन यावेळेला अगदीच आडव्या बॅटला लेगसाईडच्या दिशेने खेळला हा चेंडू पाहायला मिळतो.
बघा प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. इथे जर कमिटीने आपल्याला पेनल्टी लावली तर मात्र आपण कुठलाही वाद घेऊ शकत नाही आहेत, याची नोंद घ्या. दोन्ही संघांचे 12 पान आमच्याकडे नाही आहेत. तर मग यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आला हा चेंडू. हा बॉल अगदीच आपल्याला पाहायला मिळाला, जिथं पुरेपूर संधी बॅटरकडे पाहायला मिळाली आणि बॅटरने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. खराब लाईनवर खराब लेंथवर अगदीच पुजेसच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. एक चौकार एक षटकार पुजेसच्या विरोधामध्ये आतापर्यंत आला. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 3 चेंडू मागे 11 धावा धावफलकावर. खूप चांगली फलंदाजी अगदीच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तेजस पोकळे आणि दुसऱ्या बाजूला रोशनच्या बॅटमधून येणारा हा षटकार पाहायला मिळाला. धावणवल्ली प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये अगदीच रंगतदार मॅचेस आपल्या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. खूप चांगला क्रिकेट अगदीच खेळाडूंनी दाखवला. तर मान पुन्हा गोलंदाज सज्ज आहे. पुजेसचा हा चेंडू अगदी स्लोअर गतीतला चेंडू. बॅटर थोडेसे शफल नक्कीच झाले होते अगदीच, पण चेंडू काही बॅटवर येत नाहीये. थोडासा वेट केला, कुठलाही खेळण्याचा प्रयत्न बॅटरने त्या ठिकाणी केलेला नाहीये. चेंडू निर्धार जातो, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू पोहोचतो. तत्पूर्वी फलक जर का पाहिलं तर 11 स्थिर असलं पाहायला मिळतं. चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकून झाला. 5वा चेंडू फेकण्यासाठी पुजेस पुन्हा एकदा सज्ज असेल. मैदानाच्या आतमध्ये तेजस पोकळे आणि त्याच्या सोबतीने रोशन पाहायला मिळतो. रोशन ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅट टू द बॉल चेंडूला खेळलं होतं. चेल टिपण्याची संधी होती, पण आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना अगदीच चेल टिपणं खूप सोपं नसतं. प्रयत्न चांगला होता अगदीच पुजेशाचा. प्रयत्नामध्ये अपयश नक्कीच आलं, पण कुठली धाव या चेंडूवर जात नाही. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 3 चेंडू मागे 11 धावा आल्यानंतर चांगला कमबॅक पुजेसने आतापर्यंत करून दाखवला. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुजेस पुन्हा एकदा सज्ज. रोशन स्ट्राईक. त्याच्या विरोधामध्ये पुजेस यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जात असताना आउटफील्ड थोडीशी धोनी आणि तिथं चेंडू थांबतो. अगदीच याच दरम्यान दुहेरी धाव धावफलकावर ऍड केली जाईल. या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 1-3-13 पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. तेरा धावा धावला कावर 13 रन ऑन द बोर्ड. चौकार सिंगल षटकार डॉट आणि 2 अशी परिस्थिती पहिल्या ओव्हरची राहिली. पुजेसनं एक चौकार एक षटकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक करून दाखवला. चला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये जाऊया. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी विशाल गिजम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक तेजस पोकळे पाहायला मिळतो. तेजस पोकळे त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी विशाल गिजम. त्याचा पहिला चेंडू यावेळेला फटका फसला गेला. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळतं आणि आणखी एक झेल या ठिकाणी धरती मातेला दान केला जातो. अगदीच जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतं. एक एक्स्ट्रा लाईफ या मॅच मध्ये मिळत असताना तेजस पोकळे आला. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची संधी आणि या वेळेला
अगदीच क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. टिपलेला हा झेल, संपलेला हा खेळ बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे तेजस पोकळे. तेजस पोकळेनं अगदी 7 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केला. कॅच बॅटच्या रूपाने तो आउट झाला आणि मूळच्या असराला बॅक टू द डगआउट येत असताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदीच जाताना पाहायला मिळेल बॅटरमॅन प्रसाद. 62 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 15, 15 रन. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलं यश. स्क्वेअर एक रिझन या ठिकाणी टार्गेट केला गेला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना प्रेक्षकांमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि चेंडू या ठिकाणी या अगदीच लांब लांब लांबवरचा दर्जेदार रूपवंत देखणा असा षटकार येताना पाहायला मिळतो. या 6 धावेनं धावसंख्या फ्लाय करताना पाहायला मिळेल. चला उजवर मैदानाच्या आतमध्ये द्यायचा तिथे व्हॉलंटियर जातील चेंडू आणण्यासाठी. व्हॉलंटियर्सना विनंती आपण चेंडू आणण्यासाठी जायचं. जे खेळाडू आहेत त्यांनी आता मैदानाच्या आतमध्ये यावेत. यादवला थोडंसं खाली राहणार चेंडू पुन्हा एकदा अडवा बॅटनं त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. चेंडूला निर्धाव, चेंडूला डॉट. या वेळेला फुटटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉफी चेंडू लॉंग स्टॉप रिझन कडे जात असताना पाहायला मिळतो. अगदीच फ्लाइंग स्लिप मधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. एकेरी दुहेरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदीच मागचा चेंडू डॉट, त्यानंतर हे 2 धावा. या दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23 धावा. 2-3-23 धावा सेकंड इनिंग मध्ये क्रिकेट मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. पहिल्या फेरीमध्ये तब्बल 61 धावा धावफलकावर लावल्या. 62चं लक्ष आणि या 62चं लक्ष बघत असताना आतापर्यंत अप्रतिम दर्जेदार देखणा रुपेरी रूपवान आणि दोन वल्ली प्रीमियर लीग षटकार येत असताना पाहायला मिळतो. षटकाराची साधली किमया इथं फलंदाजांना. आता मात्र धावफलकाकडे लक्ष दिलं. 12 चेंडू आणि 33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं. 12 चेंडू 33 धावा हे समीकरण आहे. पहिल्या 12 मध्ये जर का पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 29. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल पोकळे पण पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक हाताळण्यासाठी सेकंड इनिंग मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना विशाल पोकळे या बोलायला स्वर चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू, एक अतिरिक्त चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागणार आहे, तयारी करावी लागणार आहे. क्रिकेटमध्ये जर म्हटलं तर प्रत्येक नवा चेंडू, प्रत्येक नवी प्रत्येक नवीन चेंडू एक नवीन दिशा देणारा चेंडू असतो आणि या बॉलला चेंडूला दिशा दिलं आणि चेंडूला षटकारासाठी पोहोचवलं जातं. स्ट्राईक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मागच्या षटकामध्ये हल्ले चढवले, 16 धावा कमावल्या गेल्या. या षटकातील पहिला चेंडू वाईट आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला जातो आणि या षटकारासहित धावसंख्या जमीन पोहोचवल्या तब्बल 36 धावा, 36 रन ऑन द बोर्ड. 36 धावा.
वेळेला पुन्हा एकदा चेंडू रडार मध्ये अगदीच चेंडू बॅटच्या टप्प्यात आला आणि त्या बॅट चेंडूचा पुरेपूर कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. इथे कदाचित चला मागचे 2 षटकाराचे जे चेंडू आहेत जर अवेलेबल झाले असले मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहेत. या बॅटरनं कदाचित कमिटीचे सर्व चेंडू संपवायला घेतलेत की काय हा प्रश्न पडला. ज्या पद्धतीने मागचे 2 चेंडू दोन्ही सीमारेषे पार आणि दोन्ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये शोधणं खूप कठीण झालं. अशा पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. 20 धावांची अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल नाही तर लेगच्या दिशेने खेळला हा फटका खराब फेकी आणि चांगला कलेक्शन. जे फिल्डरने फेकी केली होती त्या फेकीला इथं कव्हरअप करण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलं. जिथं कदाचित अतिरिक्त धावा येऊ शकल्या असत्या त्याबद्दल थांबवल्या गेल्यात. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये गरज आहे 18 धावा. 9 आणि 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलंय. या वेळेला चांगला चेंडू फलंदाजीला थोडासा चकवा देणारा चेंडू 2 षटकारानंतर गोलंदाजांना कमबॅक करून दाखवलं आणि याच गोलंदाजीसाठी विशाल पोकलेला जाणलं जातं. विशाल पोकळे आज मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याने मात्र खाली स्वतःला सांगितला की इथून मला कमबॅक करायचं आहे आणि त्यानंतर 2 उत्तम चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत ज्यावर आल्यात फक्त 3 धावा. चेंडू क्रमांक 5 इन ऍक्शन मध्ये घेऊन पुन्हा एकदा यावेळेला बॅटरनं आपल्यासाठी जागा बनवली. लेग साईडच्या दिशेने इंटू द गॅप चेंडू झाला फरार. धावा आले 4चा वार मैदानाच्या आतमध्ये झाला आणि हा चौकार अगदीच नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या जिवारी लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 धावा 49 रन ऑन द बोर्ड. अजूनही 13 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 7-13चं समीकरण कदाचित 7-12 सर्वांना माहिती आहे पण इथं 7-13चं गणित आहे. 7 चेंडू 13 धावा सामना कोणाच्या बाजूने जाईल साक्षी 11 की साईल 11. अगदीच इथून मात्र विशाल पोकळीला या चेंडूवर चांगली गोलंदाजी करावी लागणार थांबावं लागणार दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विशाल पोकळे पुन्हा एकदा सज्ज आहे आणि इथं सुद्धा जागा बनवली होती. चेंडूने सरळ विकेट किपरला शोधून काढला. निर्धाव चेंडू आला डॉट बॉल आला आणि या डॉट बॉल नंतर समीकरण जर का आपण पाहिलं 6 चेंडू 13 धावा 6-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 13 धावा करायच्या आहेत. साक्षी 11 आणि सैले 11 यांच्या दरम्यान रंगणारा हा सामना अगदीच 2 विजेत्या संघांमध्ये ही लढत लढली जाते मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये जर का पाहिलं तर 12 संघ इथं खेळताना पाहायला मिळत आहेत आणि या 12 संघांमध्ये ही लढत लढली जाते. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी विनायकला 500 रन केले गेले. आपण डबल प्रीमियर लीग दुसरा पर्व पहिला दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा आणि आजच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच एनकेंनी मला इथं समर्थन करण्याची जी संधी दिली. एनके अर्थात नरेंद्र कामतेकर आणि एक खूप चांगले समालोचक म्हणून त्यांची देखील ओळख पाहायला मिळते. सातत्यानं भरपूर स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून मला समर्थन करण्याची संधी दिली जाते आणि ही स्पर्धा त्यांनी कव्हर करण्याची संधी दिली. या स्पर्धेचा लेखाजोखा सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली गेली. त्याकरता मी त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद मानतो. आयोजकांचे सुद्धा अगदीच मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतो की आपण इतकी चांगली संधी आम्हाला उपलब्ध करून दिलीत. याच दरम्यान पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊयात. 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज. अगदी या वेळेला चेंडू रडारमध्ये आलेला नाहीये. लेगच्या दिशेने खेळला गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाहीये. चांगला
स्टॉप दोन्ही बॅटरना लावला गेला. अगदीच क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही सिंगल डबल घेत असता, यस नो ह्याचं खूप महत्त्व आहे. अगदीच 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचे भारत आणि या 5 चेंडूवर 12 धावेची गरज आहे. 5 चेंडू 12 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं. मॅच इज ऑन. दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्सिंग आहे. इथून दोन चांगले फटके मॅच फिनिश. इथून चांगली गोलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकून जाईल. तर सामना कोणाच्या बाजूने जाईल हे पाहण्याजोगं ठरणार आहे. पुन्हा एकदा अगदीच फुलर लेनचा चेंडू त्यावर चेंडूला ड्राईव्ह केला गेला. एकदा कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल क्षेत्ररक्षकाकडून. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चेंजेस होतात. तर समीकरणामध्ये होईल बदलाव. धावसंख्या पाहायला मिळेला आता गरज आहे ती म्हणजे 11 आणि चेंडू फेकायचे आहेत 4. 4 चेंडू 11ची गरज आहे. धावसंख्येवर धावफलकावर धावा पाहिल्या तर 51 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आपण इथं पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बायच्या रूपाने एकदा येत असताना पाहायला मिळतं. अगदीच या एकेरीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 52 धावा. आता मात्र 10 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. बघा एक इंटरेस्टिंग मॅच होत असताना पाहायला मिळतं. 3 चेंडू 10 धावा हे समीकरण बनला. 2 मोठे फटके मॅच फिनिश करू शकतो. पण गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक बाणे सांगतो की मी गोलंदाजी मार्कवर आलो, मोठे फटके मारू देणार नाहीये, माझ्या संघाला विजयश्री इथे मिळवून द्यायचा आणि पुढच्या फेरीमध्ये मला बढती मिळवायची. तर पुन्हा एकदा विशाल बाणे सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं आडव्या बॅटने खेळलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबलचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी स्वेअर पाहायला मिळतं. अगदीचा फायदा या फेकीचा होताना पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर्सला धावसंख्या 2 रन पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 54 धावा. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. 8 धावा 2 चेंडू 2 चेंडू 8 धावा. साक्षी 11 वर्सेस सायली 11. अगदीच जशी दोन्ही नावांमध्ये खूप सामने पाहायला मिळतात साक्षी आणि सायली. तसंच मॅच मध्ये देखील खूप चांगली लढत, खूप चांगले सामना दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात. 2 चेंडू 8 धावा. सामना कोणाच्या बाजूने जाईल? गोलंदाजी मार्कवर विनायक बाणे आहे आणि ऑन स्ट्राईक जर बॅटर पाहिला तर आमचे स्कोर आपल्या सांगतील प्रसाद ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 8 धावा. अगदी अप्रतिम मॅच होताना पाहायला मिळतं. या वेळेला स्लोअर गतीतला हा चेंडू पाहायला मिळतो आणि चेंडू एका धावेसाठी फाईन लीग मध्ये निघून जात असताना पाहायला मिळतो. 1 चेंडू 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने जर कुठले मिस्टेक केले तर मात्र केल्या जाऊ शकतात, होऊ शकतात. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावर या अगोदर 1 चेंडू 11, 1 चेंडू 13 धावा देखील झालेल्या आहेत आणि आज 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे. 1 चेंडू 7 धावा ही गणित मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील. वाईट वाईट वाईट. क्रिकेटमध्ये काहीही घडतं आणि क्रिकेट हा काय जेंटलमॅन गेम आहे ते मात्र हा चेंडू इथे दाखवून जातो. 1 चेंडू 6ची गरज आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना विनंती आहे एकदा टाळ्या आणि टाळ्यांचा गजर व्हायला हवा. चला या सामन्यासाठी एकदा क्लॅपिंगची गरज आहे. काय अप्रतिम सामना. 1 चेंडू 6ची गरज आहे. 1 चेंडू 6. जर इथून विजय ही षटकार ठोकतोय तर बॅटर रोशन इथून हिरो बनू शकतो. फुलटॉस चेंडू. नजरा पंचांकडे नक्कीच आहेत. आशाभूत नजरांना बॅटरना देखील पंचांकडे पाहिला आणि पंचांचा इशारा येतो. नो चेंडू, नो +2. अगदीच डिनरचा हा चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजाने केली मिस्टेक. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कधीही काहीही कसंही घडू शकतं आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत मॅच फिनिश होत नाहीये तोपर्यंत कुठलाही भाकीत करणं मूर्खपणाची गोष्ट ठरते. आता मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका चेंडूवर 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी या 3 धावा काढणं भाग आहे. अगदीच फिनिशचा चेंडू असेल
गोलंदाजांना इथून गोलंदाजावर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. जरी फ्रीहिटचा चेंडू असेल तरी मी बॅटरला या अगोदर खूप चांगली गोलंदाजी केला. जरी मागचे 2 चेंडू अगदीच माझ्या हातून भूलचुकीनं जरी मिस्टेक झाली असेल तर मिस्टेक मी कव्हर अप करेन. 1 चेंडू 3 धावांची गरज. मॅच कोणाच्या बाजूनं मात्र पाहण्याजोगी ठरणारा या वेळेला इनसाइड आउटचा फटका चेंडू सीमारेषा गाठेल आणि विजयश्री संपादन करून देईल. साक्षी लेनच्या खेळामध्ये विजयाचा जल्लोष होत असताना पाहायला मिळतो. बघा मिस्टेक्स होतात, चुकी होतात, पण अगदीच त्या चुकीनं त्या मिस्टेक्सना मागे टाकून आपल्या क्रिकेटमध्ये आपल्या जीवनामध्ये पुढे जायचं असतं. इथून अगदीच विनायक बांडे सुद्धा जास्त नाराज व्हायचं नाहीये, कारण पुन्हा संधी आपल्याला मिळणार आहे. ही स्पर्धा अशी आहे, अगदीच लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं आपण करायचं. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं तेवढंच कौतुक. आणि अगदीच आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याकरता आयोजकांचे आणि त्यासोबत NK अर्थात नरेंद्र कामतेकर सरांच्या मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आपण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इथं जाऊया आणि मॅन ऑफ द मॅच रोशन आयर ठरला मॅन ऑफ द मॅच. 27 धावा त्याच्या बॅटमधून निघालेत आणि तोच रोशन ठरला मॅन ऑफ द मॅच. 6 मध्ये किती पाहिजे होते रे? मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच रोशन आपण यायचं लगेच. त्याच्यानंतर काय झालं? परत नो टाकला. त्याच्यानंतर नो टाकला.